हे गाईस, तर आता आम्ही चाललो आहोत श्रीवर्धन बीचला. हा आहे तामिनी घाट. तामिनी घाटाचे हे दृश्य तुम्ही पाहू शकता. तामिनी घाटानंतर आम्ही पोहोचलो श्रीवर्धन बीचला आमच्या हॉटेलवरती. हॉटेलमधनं खिडकी बाहेरचं हे दृश्य तुम्ही पाहू शकता. नारळाची झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट, कौलारू घरं, या गोष्टी आपल्याला फक्त कोकणातच बघायला भेटू शकतात. अत्यंत समाधानी वाटत होतं, खूप रिलॅक्स वाटत होतं. खरं तर आम्ही रिलॅक्स होण्यासाठीच गेलो होतो. हे सगळं पाहून मनाला खूप समाधानी फील होत होतं. खूप शांत वातावरण होतं. फुलांची झाडे, नारळाची झाडे, खूप सुंदर होतं हे सगळं. त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला बीचवरती गेलो. इथला बीच खूपच सुंदर आणि स्वच्छ होता. सनसेटच्या टायमिंगला गेल्यामुळे आम्हाला इथल्या सनसेटचा मनसोक्त असा आनंद घेता आला. हॉलिडे असल्यामुळे गर्दी तर होतीच, पण मजा येत होती. बीच स्वच्छ असल्यामुळे खूप छान फील होत होतं. त्यानंतर आम्ही तिथे नाईटला जरा वेळ थांबलो होतो, का तर काही फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा आम्हाला कलेक्ट करायचे होते. खूप छान फोटो आणि व्हिडिओज आले आहेत. त्यानंतर आम्ही सेकंड डेला बीचवरती निघालो, तर हॉटेलच्या बाहेर पाळणा होता. पाळणा बघून पाळण्यावर बसायची इच्छा तर खूप झाली होती, त्यामुळे मनसोक्त आनंद घेतला. त्यानंतर दुपारी बीचवरती गेलो व तिथे काही व्हिडिओज व फोटोज काढले आणि काही राईड्स केल्या. ही राईड मी पहिल्यांदा केली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ घालवणे खूप छान गोष्ट आहे आणि मजा येत होती. फर्स्ट टाइम मी असा एक्सपिरियन्स घेत होते बीचवरती. या राईड्स खूप छान होत्या आणि बजेट फ्रेंडली होत्या. त्यानंतर मी माझे काही व्हिडिओज काढले, फोटोज सुद्धा काढले. खूप छान आले व्हिडिओज आणि फोटोज. मेन म्हणजे बॅकग्राऊंड खूप छान येत होतं. त्यानंतर आम्ही कॅमल सफारी सुद्धा केली. खूप मजा आली त्यावरती. या राईड्स खूप बजेट फ्रेंडली आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.